कांद्याच्या भावामध्ये होणाऱ्या सततच्या चढउतारामुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला असून सरकारने कांदा प्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढावा या मागणीसाठी नाशिकच्या चांदवडमध्ये संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज कृषी दिनाचे औचित्य साधत डॉक्टर श्याम पगार यांच्या नेतृत्वाखाली कांदा क्रांतीचा एल्गार पुकारलाय। याबाबत शासनाला जाग आणण्यासाठी 4 दिवसांचे लाक्षणिक उपोषण सुरू केलं असून शेकडो कांदा उत्पादक शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले। यावेळेला शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। कांद्याला उत्पादन खर्चाच्या आधारित स्थिर हमीभाव द्यावा, अन्यथा निर्यात बंदी उठवावी आदींसह विविध मागण्या यावेळेला केल्या गेल्या। कुठल्या मागण्या तुमच्या? दादा, आमचं हे शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं आपण कांदा क्रांती आंदोलन आहे। कांदा क्रांती आंदोलनाअंतर्गत आपण काही मागण्या करत आहोत। कांदा क्रांती आंदोलन ही यासाठी आहे, शेतकऱ्यांना हमीभाव हा मिळाला पाहिजे। आम्हाला माहीत नव्हतं, आज आम्ही उडं लावतोय आमचं, पण त्या उड्यानंतर जो कांदा तयार होणार आहे त्याला काय भाव असणार आहे हे आम्हाला माहीत नाही। त्यासाठी आम्ही हे भांडण करतोय। आज जरी कांद्याला थोडाफार भाव असला तरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आमच्या चांदवड तालुक्यामध्ये मात्र कांदा नाही। मग अशी गोष्ट असताना ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कांद्याचं स्थिर आयात निर्यात धोरण असलं पाहिजे। तुम्ही एका दिवसातच कधी कधी कांद्याची निर्यात बंद करतात, हे असं होणं योग्य नाही। तसेच आम्हाला जो हमीभाव आहे तो 2,500 प्रति क्विंटल हा भेटलाच पाहिजे, कारण आमचा खर्चच 2,000 रुपये ते 2,500 प्रति क्विंटल येतो। मग त्यामुळे आम्हाला हमीभाव हा 2,500 प्रति क्विंटल भेटलाच पाहिजे। तसेच निर्यात शुल्क तुम्ही आमच्यावरती 40% आकारतात, हे निर्यात शुल्क चुकीचं आहे। श्रीमंतांना सुद्धा 40% एवढा टॅक्स लागत नाही। मग आमच्यासारख्या गरिबांना, आमच्यासारख्या शेतकऱ्यांना, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ह्या शेतकऱ्याचा मुलगा असल्या कारणाने माझं हे कर्तव्य आहे की मी शेतकऱ्यांसाठी भांडलं पाहिजे। मी जरी डॉक्टर असलो तरी ही गोष्ट मला अशी महत्त्वाची वाटते, कारण माझे भाऊ, माझे बहिणी, तर तसेच माझे मामा, काका हे सर्व शेती करतात आणि असे शेती करणारे माझे शेतकरी बांधव जर कांद्याला हमीभाव नाही मिळाला तर त्यांचे जीवनाचे हाल होतात, त्यांची लग्न होत नाही, त्यांची घरं व्यवस्थित राहत नाही, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण होत नाही आणि अशा सर्व गोष्टींसाठी मला असं वाटतं की कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे। पुढे स्थिर आयात निर्यात धोरण हवं, ही आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही तोपर्यंत भांडत राहणार जोपर्यंत आमच्या मागण्यांना सरकारकडनं योग्य प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळणार नाही। हे आंदोलन आम्ही लाक्षणिक स्वरूपात जरी करत असलो तरी मला हे सांगायचं आहे की जर याविषयी योग्य जर कारवाई नाही केली तर हे आंदोलन आम्ही आमरण उपोषणामध्ये कन्वर्ट करू। मी हे अन्नत्याग आंदोलन करतोय, पण सरकारला आम्हाला हे सांगायचं आहे की ह्या धोरणांकडे तुम्ही लक्ष द्या। आमच्या गरिबांचा तुम्ही 70% म्हणतात की शेतकरी आहे, मग या 70% शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसे जाईल असे हमी भावाचं धोरण तुम्ही का घेत नाही? तुम्ही फक्त जर ठराविक लोकांसाठी, अरे मान्य आहे तुम्हाला बुलेट ट्रेन करायची असेल बुलेट ट्रेन करा, पण आमच्या बैलगाडीला बैल लागतील याचे एवढे तरी पैसे आमच्या खिशामध्ये आले पाहिजे, अशा पद्धतीचं धोरणं तरी करा, ही आमची मागणी आहे आणि यासाठी आम्ही भांडत आहोत दादा।